पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराचं राजकीय वातावरण अक्षरशः तापलंय. पक्षांतरांच्या मालिकेत आता भाजपलाच मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. भाजपमधील अंतर्गत खदखद उघडपणे बाहेर आली आहे आणि या सगळ्यांचं केंद्रबिंदू ठरलेत अमोल बालवडकर. पुणे महानगरपालिका निवडणुकीत धक्कादायक राजकीय उलथापालथ पाहायला मिळतेय. भाजपमध्येच नाराजीचा उद्रेक झाला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षानं स्वतःच्याच ताकदवान नेत्याला डावलल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून अमोल बालवडकर यांना दिलेला ऐनवेळीचा धोका आता उघडपणे चर्चेचा विषय ठरतोय. भाजपमध्ये असताना अमोल बालवडकर यांनी रात्रंदिवस मेहनत घेत स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवला, विकास कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला आणि मतदारसंघात मजबूत जनसंपर्क निर्माण केला. त्यामुळे जनतेतून त्यांच्या उमेदवारीची ठाम मागणी होत असतानाच अचानक त्यांची उमेदवारी कापण्यात आल्यानं शहरभर नाराजीचा सूर, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि भाजपच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ही केवळ उमेदवारीचा प्रश्न नाही, तर भाजपमधील अंतर्गत विसंवाद आणि खोटारडेपणाचं जिवंत उदाहरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या सगळ्या घडामोडींवर अमोल बालवडकर नेमकं काय म्हणतायत? भाजपनं दिलेल्या या धक्क्यावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांच्याशी थेट संपर्क साधून घेतलेली प्रतिक्रिया पाहूया. पहा काय म्हणतायत अमोल बालवडकर. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी निवडणुकीला सामोरं जातोय. मी राजकीय जीवनामध्ये येऊन जवळपास 11 वर्ष झाले. मी नरेंद्र मोदीजींना मानतो, देवेंद्रजींना मानतो आणि त्यांना मानून मी भारतीय जनता पक्षामध्ये गेले अनेक वर्षापासून काम करतोय. या भागाचा ज्वलंत प्रश्न पाण्याचा तो त्या ठिकाणी मी सोडवला आहे. सर्व आपल्या भागातल्या जनतेला माहिती आहे. माझे दोन्ही कार्यालय आहे, ऑफिसचे. या भागातले अनेक प्रलंबित विषय, जवळपास 18 ते 20 किलोमीटर रस्ते, कोरोना काळात केलेली कामं, त्या ठिकाणी पाषाण सुस्खिंडचा पूल, या ट्रॅफिक व्यवस्था करण्यासाठी ठेवलेले वॉर्डन, मिशन निर्मल अंतर्गत स्वखर्चाने केलेली 100 किलोमीटरची सफाई सर्व जनतेने पाहिलेली आहे. जेव्हा प्रशासन काळामध्ये काय अडचण आली तेव्हा रस्त्यावरती उभं राहून आंदोलन करणारा प्रशासनाविरोधात एकमेव कार्यकर्ता मी होतो. तेव्हा अनेक नेत्यांसोबत माझी नाराजी झाली, पण जनता केंद्रबिंदू मानून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि अशा कार्यकर्त्याला ऐन वेळी जे काय झालं तुम्हाला माहिती आहे की माझी उमेदवारी नाकारली. पक्षाने मला सोडले, मी पक्षाला नाही सोडलं, पक्षाने मला सोडलं. आणि अशा काळामध्ये, माझ्या वाईट काळामध्ये, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला आधार दिला, माझा राजकीय पुनर्जन्म केला. आणि आता मी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार आहे. या भागातली जनतेपुढे मी माझं काम घेऊन जाणार आहे आणि माझं काम बघून या भागातली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आज तुम्ही या ठिकाणी पाहता भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे, कारण त्यांना हे निर्णय मान्य नाही. आज या ठिकाणी मनसेचे सर्व हे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. मी नेता नाही आहे, मी कार्यकर्ता आहे आणि जनतेत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्या पाठीशी आहे. तुम्ही राबवलेली ट्रॅफिक वॉर्डनची एक संकल्पना असेल, त्याचबरोबर QRT तुम्ही स्वतःची QRT उभी केलेली. QRTची काय संकल्पना आहे आणि लोकांना कसा फायदा होतो? बघा, लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात. कुठं झाड पडले, कुठं डीपीचं झाकण उघडे, कुठं चेंबर तुटलाय, कुठं स्ट्रीट लाईट लागत नाही, कुठं कचरा साठलाय. लोकांचे छोट्या छोट्या अपेक्षा आपण लवकर पूर्ण केल्या असं कराव्यात असं माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी आपण फोन करणार संबंधित अधिकाऱ्यांना. प्रशासन कसं काम करतं तुम्हाला माहिती आहे. आणि परत त्या छोट्या कामासाठी 10 वेळा नागरिकांनी मला फोन करावा हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे क्विक रिस्पॉन्स टीम अमोल बालवडकरची आहे. ती समस्या मी त्यांच्याकडे देतो. माझी टीम त्या ठिकाणी जाते, त्या नागरिकांना भेटते, संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवते, काम होतपर्यंत त्या छोट्या कामाचा पाठपुरावा करते. जे 10 दिवसात होणारं काम जे आम्ही 1-1 तासामध्ये काम केलेलं आहे, 1-1 दिवसामध्ये काम केलेलं आहे. लोकांच्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात, काही मोठ्या अपेक्षा नाही आहेत, पण त्यासुद्धा जर आपल्याला लवकर वेळेत पूर्ण करायला निश्चितपणे लोकांचं समाधान त्या ठिकाणी होतं आणि एक चांगलं काम आपण करू शकतो. 3-4 दिवसाचा प्रचार झालेला आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी नाकारली त्या दिवशी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मिळाली. आणि माझ्या कार्यालयामध्ये निवडून आल्यावरती 2017 मी निवडून आलो तेव्हा पण एवढी लोकं नव्हती आली. एवढी प्रचंड लोकांची सहानुभूती, लोकांचं प्रेम या ठिकाणी माझ्यासाठी धावून आले ते केलेल्या कामामुळं. त्यामुळं केलेले कर्म, केलेले पुण्य कामी येतात हेच मी मानतो. आणि आईवडिलांची पुण्य असन आणि अजितदादांनी डोक्यावरती ठेवलेला हात असन, या विश्वासावरती इथल्या लोकांमध्ये प्रचंड रोष आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलं, माझ्यावरती अन्याय केला आणि मला राजकीय जीवनातून संपवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आपण त्या गोष्टीवरती जास्त मला काही बोलायचं नाही आहे. पण आता ही लढाई विकासाची आहे. या भागात मला विकास करायचा आहे, सक्षम विकास करायचा आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे इथल्या जनतेला पण आता विश्वास आहे की इथली अनेक प्रलंबित कामं
बालेडी वाकड रस्ता गेले 5-7 वर्ष संबंधित आपले आमदार आहेत या भागाची, ज्यांची जबाबदारी आहे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अजून तिथं साईड व्हिजिट पण नाही केली. त्यांना तो विषय पण माहीत नाही. मीच एकदा फक्त घेऊन गेलो, तेव्हा बळबळ मी त्यांना घेऊन गेलो. तिथलं भूसंपादन राहिलंय, आजपर्यंत त्याच्यावरती कुठली कारवाई नाही झाली. इथले लोकांचा वाहतुकीची कोंडी होतीये, सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. त्यासाठी मी स्वतःची वॉर्डन ठेवले गेले 4 वर्षापासून. अनेक मिसिंग लिंक या भागातल्या जोडायचे आहेत, एकही मिसिंग लिंक त्यांना जोडता आली नाहीये. पाण्याचा प्रश्न मी त्या ठिकाणी स्वतः 15 दिवस 24/7 योजना 5-10% काम अपूर्ण होतं. स्वतः 15 दिवस मी चांदणी चौकाच्या टाकीमध्ये जाऊन स्वतः वॉल फिरोजी या भागातल्या जनतेने पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी दुपारी मी उन्हामध्ये डबा खाल्लेला लोकांनी पाहिलेला आहे. त्यामुळं एक आपल्यासाठी धावून येणारा कार्यकर्ता, कायम आपल्यासोबत असणारा कार्यकर्ता, जेव्हा मोठा पाऊस झाला, अवकाळी पाणी साठलं, तेव्हा जनतेमध्ये जाऊन मी कार्यकर्ता होतो ना. फील्डवर उतरून काम केलं. त्यामुळं निश्चितपणे जनता लक्षात ठेवते बाबा आपल्यासाठी काम करणारा कार्यकर्ता कोण आहे. आणि या ठिकाणी आमचे बाबूरावजी चांदेर आहेत, ते त्या ठिकाणी जागेवरती काम करतात. त्यामुळे आम्ही काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने या पुणे शहरामध्ये निवडून येणार. तुमच्यासाठी विधानसभेचे आपण एक प्रगळ दावेदार होता, तो एक आपलं करून बाजूला काढण्याचा प्रयत्न केलेला आहे का? हो का, याचं कारण आता जनतेलाच कळलेलं आहे. हे काय माझ्यासारख्याने सांगणं सुद्धा योग्य नाही आहे. आणि जनतेला सगळं दिसतंय, कळतंय. एवढं पण लोकांना राजकीय ज्ञान आहे की बाबा काय चाललंय. त्यामुळं सर्वसामान्य जनतेला हे सगळं कळलेलं आहे. आणि निश्चितपणे येणारा काळ ठरवेल की त्यांनी नेमकं काय केलेलं आहे.